नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीवर एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटबद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता। बजाज फायनान्स एम्स टू अचीव ₹10 लाख कोटी लोन बुक बाय फायनान्शियल इयर 2029। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तसेच बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा एम म्हणजे उद्देश आहे करंट इयरमध्ये आपला लोन बुक 5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त करण्याचा आणि कंपनीचा प्लान आहे फायनान्शियल इयर 2029 पर्यंत आपला लोन बुक 10 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा। म्हणजे कंपनीचा प्लान आहे आपला लोन बुक करंट इयरपासून फायनान्शियल इयर 2029 पर्यंत डबल करण्याचा। तसेच मित्रांनो, करंट फायनान्शियल इयरमध्ये या कंपनीने ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM मध्ये 86,000 कोटी रुपये सुद्धा ॲड केले आहे, जे स्ट्रॉंग मोमेंटम दाखवत आहे। तसेच मित्रांनो, कंपनीचा प्रॉफिटचा टार्गेट आहे 43,000 कोटी रुपयांचा फायनान्शियल इयर 2029 पर्यंत, जी कंपनीची प्रॉफिटेबल ग्रोथवर फोकस इंडिकेट दर्शवते। तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे फायनान्शियल इयर 2029 पर्यंत 200 मिलियन कस्टमर्सला आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करणे। तसेच मित्रांनो, कंपनीचा प्लान आहे म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडचा प्लान आहे 15 ते 17 मिलियन न्यू कस्टमर्स ॲन्युअली ॲड करण्याचा। तसेच मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे हेल्दी रिटर्न ऑन ॲसेट्स मेंटेन ठेवण्याचा 4.3% आणि 4.7 या बिटवीन। तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा पुढे जाऊन प्लान आहे न्यू CEO अपॉइंट करण्याचा। तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने हे सुद्धा सांगितले आहे की कंपनी इंटरनॅशनल लेवलवर आपला बिझनेस वाढवत आहे, जसे की इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम अशा देशांमध्ये। परंतु मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी प्रियोरिटी म्हणजे प्रथम फोकस ठेवणार आहे डोमेस्टिक मार्केटवर, म्हणजे आपल्या इंडियन मार्केटवर। तसेच मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा थोडा इम्पॉर्टंट डेटा बघितला तर जेव्हा फायनान्शियल इयर 2025 एंड झाला होता, तेव्हा या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट होता 4,16,661 कोटी रुपये। तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम होता फायनान्शियल इयर 2025 मध्ये 36,393 कोटी रुपये। तसेच मित्रांनो, जर आपण याचा म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडचा पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो होता 16,779 कोटी रुपये। चला मित्रांनो, आता आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया। तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, FISची होल्डिंग आहे 21.71%, DISची होल्डिंग आहे 14.52% आणि बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.92%। तसेच मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला होता 16,100 कोटी रुपयांनी 19,524 कोटी रुपये। तसेच कंपनीचा रेव्हेन्यू
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 18,457 कोटी रुपयांनी 19,524 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3,912 कोटी रुपयांनी 4,765 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 4,546 कोटी रुपयांनी 4,765 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 41,411 कोटी रुपये. या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 54,974 कोटी रुपये. आणि बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 69,709 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा नेट प्रॉफिट बघितला तर याचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 11,508 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 14,451 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 16,779 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. पहिले होती 53,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर 76,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, आणि करंटली आहे 96,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि आपण जर बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच आपण कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते करंटली लगातार वाढत आहे. पहिले होती 2,16,690 कोटी रुपये, नंतर जवळपास 3,00,000 कोटी रुपये, आणि आता आहे जवळपास 4.25 लाख कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार वाढत आहे. पहिले होता 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, नंतर 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, आणि करंटली आहे 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि आपण जर बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे 8,861.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बजाज फायनान्स लिमिटेडने जो फायनान्शियल इयर 2029 पर्यंतचा आपला प्लान रिव्हील केला आहे तो बघितला. तसेच मित्रांनो, त्यानंतर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.